नमस्कार. केबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. कसाबखेडा ते माटेगाव रस्त्याची दुर्व्यवस्था. कसाबखेडा ते माटेगाव हे 3 किलोमीटर अंतरावर असून या रस्त्याचे काम चालू आहे, परंतु या रस्त्यावर 2 ठिकाणी नाले आहेत. तरी सुद्धा संबंधित ठेकेदारांनी अद्यापही रस्ता काढलेला नाही. तर गावलगतच एका नाल्यावर नळ्या व माती टाकली होती. ही माती थोड्याच पावसात वाहून गेल्याने प्रवाशांना व शेतकऱ्यांना मोठी कसरत करून जावे लागत आहे. म्हणून याकडे संबंधितांनी लक्ष देऊन हे 4ही ठिकाणी मजबूत काम करावे व चालू असलेले काम उत्कृष्ट करावे, अशी मागणी कसाबखेडा, माटेगाव, विटखेडा, देवळाणा, पिंपळगाव येथील नागरिकांनी केलेली आहे. यावेळी दत्तू सवई, अमित शहा, पोपट जाधव, फिरोज शहा, विशाल आंबोरे, ज्ञानेश्वर दिवेकर, लहू पवार आदी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. LV पवार यांनी दिलेला वृत्तांत. कसं नाही ग्रामपंचायतने केलं काय शासनाने केलं मग? हा कधी झालं भाऊ हे? दमन हो ना, काय कमाल आहे. कधी दिवसपर्यंत झालं बाबा हे? पुराण झाले. हा पुराण म्हणजे पुराला नद्या वाहून गेल्या वर. हा पाणी आलं होतं. हा पाणी आलं. नाही किती दिवस झाले त्याला असं होऊन? मी 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस झाले. हा करू राहिले काम. तुमची गाडी उभी होती पलीकडे. हा गाडी उभी होती. हा कोणी करलाच तयार नाही. नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील माटेगाव ते कसाबखेडा या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी प्रवाशांना मोठे कष्ट सहन करून गाड्या काढल्या आहेत. त्या रोडचे या ठिकाणी एकदम दुरावस्था झालेली आहे. नळ्या फुटलेल्या आहे. रोडसुद्धा एकदम कमी पाण्यामध्ये अशी परिस्थिती बेकार झालेली आहे. महिलांनासुद्धा या ठिकाणाहून पायी यावं लागतं आहे. आणि विशेष म्हणजे बरेचसे कसाबखेड्याचे जे शेतकरी बांधव आहे त्यांचे शेती ह्या बाजूला आहे आणि गाव ह्या बाजूला आहे. ह्या रोडचं कामसुद्धा आता सध्या चालू आहे, पण ते सुद्धा खूप संत गतीने चालू आहे. आणि विशेष म्हणजे पलीकडे सुद्धा एक डावरशेर रोड पाहिजे होता. डावरशेर रोड न केल्यामुळं सुद्धा शेतकऱ्यांना शेताच्या मालातून यावं जावं लागत होतं आणि तो सुद्धा यांनी केलेला नाही आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या सोबतच आता या भागातलेच नागरिकसुद्धा आहे. आपण त्यांचेच थोडक्यात मनोगत जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. नाव काय तुमचं? गाव कोणतं? संभारवाडी. आता तुम्ही जवळचीच ह्या भागात ह्या रस्त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? रस्ता म्हणजे पूर्ण परिश्रम त्याच्यामुळे आम्हाला येणे जाणं हे कधी झालं? हे याला होऊन आता जवळपास 8 दिवस झाले. 8 दिवस म्हणजे 8 दिवसापासून तुम्ही तकलीफ सहन करता. नाव काय तुमचं? गाव कोणतं? विटखेडा. ये जो कंडीशन हुई ये रोड की, ये हालत हो गई, ब्रिज सब कट गया, तो आपका क्या कहना है इसके बारे में? हमारा एक कहना है कि ये जल्दी हो जाना, हाँ दुरुस्त हो जाना, क्योंकि हमको हर दिन भी आते आना जाना करना. अच्छा. अब तुम्ही कुठले?
तुम्ही वेट करायचं म्हणजे दररोज तुम्ही कामाला ये जाय करता आणि बरोबर ते सुद्धा याची अडचण आप बात कर सकते अच्छा अच्छा विटखेडे के बाद लोक आहेत. तर या ठिकाणी विटखेडा, चांबारवाडी, विटखेडा, माटेगाव, देवळाणा त्यांचं सुद्धा रहदारी कसं चढून हा रस्ता शॉर्टमध्ये असल्यामुळं छत्रपती संभाजीनगर जाणारे लोकसुद्धा ह्या रस्त्यानंच प्रवास करत आहे आणि हे काम लवकरात लवकर व्हावं असं सुद्धा हे बिचार कामगारांनी आपल्याला सांगितलं आहे. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.